नमस्कार पाहुण्यांनो, गावडे सिस्टर्स या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। एक गोष्ट इथे आम्हाला आवर्जून सांगायची आहे, ती म्हणजे गणपतीत दसऱ्यामध्ये आम्ही खूप जणांना, खूप आमच्या नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना भेटत होतो। त्यांच्याकडून या युट्यूब चॅनलसाठी अतिशय सुंदर प्रतिसाद आम्हाला मिळत होता। काही जण हा कंटेंट असावा असं सजेस्ट करत होते, तर काही या सुधारणा करा किंवा या तुमच्या गोष्टी चांगल्या होत आहेत हे सांगत होते। काहींनी तर आम्हाला हे युट्यूब जर्नी आमची छान व्हावी यासाठी स्वतःहून गिफ्ट्सही दिले। याबद्दल आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे। मग आता आपण पाहूया आजचा व्हिडिओचा विषय। हा विषय आहे दिवाळी संदर्भात आणि विषय आहे दिवाळीची तयारी। आपल्याला माहितच आहे की दिवाळी येत्या 15 दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि सगळ्यांनाच काहीतरी तणाव असेल की या सगळ्या गोष्टी दिवाळीच्या आम्ही कशा मॅनेज करावं, आणि त्यासाठीच आजचा हा विषय आहे, तो म्हणजे ही सगळी तयारी कशा सोप्या पद्धतीने आपण मॅनेज करू शकतो। घरातल्या बायकांनाच मुळात जास्त करून कामं असतात, ती म्हणजे साफसफाई, खरेदी, सजावट, फराळ या सर्वच गोष्टी आपण सोप्या पद्धतीने कशा करू शकतो याबद्दलचाच हा विषय आहे। हा व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा। आमचे गुरु म्हणजेच जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज आम्हाला प्रवचनात उपदेश करताना नेहमी सांगतात की कोणतीही मोठी गोष्ट, सण, इव्हेंट जर यशस्वीरित्या पार पाडायचा असेल तर त्यासाठी गरजेचं असतं उत्तम नियोजन। नियोजनाने मोठ्या मोठ्या गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने पार पाडल्या जातात। त्यामुळे हा देखील दिवाळीचा हा मोठा सण अगदी सोप्या पद्धतीच्या नियोजनाने आपण उत्तम करू शकतो। चला तर मग हा विषय आपण पाहू। जसं की आम्ही आधी म्हणालो, आपण हा दिवाळीचा व्हिडिओ 4 प्रकारामध्ये डिवाइड करत आहोत। पहिला साफसफाई, दुसरं शॉपिंग, तिसरं फराळ बनवणं आणि चौथं घराची सजावट। तर आपण आता पाहूया पहिला मुद्दा, अर्थातच साफसफाई। साफसफाई करण्याआधी पहिल्यांदा काय करायचं तर पसारा साफ करायचा। पसारा म्हणजेच काय तर अनावश्यक गोष्टी। समजा आपण धरूया कबड, कपाटात जे काही कपडे आहेत जे आपण घालतच नाही ते आपल्यासाठी पसाराच आहे, तर तो पसारा आधी साईडला काढायचा। त्याचप्रमाणे किचन मध्ये अशी काही भांडी असतात जी आपण वापरतच नाही, कित्येक वर्ष ती तशीच पडून आहेत, ती भांडी तो म्हणजे पसारा। काही असलेलं सामान जे आपण वापरतच नाही, फक्त ठेवून दिलेलं आहे, तो पसारा। या सगळ्या गोष्टी या बाहेर काढायच्या आणि पसारा म्हणून साईडला ठेवायच्या। जर तुम्ही एकट्याच पसारा आवरणार असाल तर दिवसाला एक 15 मिनिटं काढा, तो एक कोपरा घ्या आणि त्याच्यात असलेल्या अनावश्यक वस्तू या बाहेर काढा, तोच असणार पसारा साफसफाई। न वापरत असलेल्या गोष्टी बाहेर काढल्यामुळे आपल्याला पुरेशी जागा मिळते। जिथे सुटसुटीत जागा असते तिथे स्वच्छता करायलाही आपलं जास्त मन लागतं। त्यामुळे आता आपण वळूया स्वच्छतेकडे। स्वच्छता ही कशी केली जाते, एक तर आपण कोळ्यांनी जे घेराव केलेले असतात ते जाळमेटा आपण फक्त झाडूने साफ करू शकतो, आणि दुसरं म्हणजे तो टाईल्सचा भाग किंवा त्या भिंती पुसून घेऊ शकतो किंवा धुवून घेऊ शकतो साबणाच्या पाण्याने। तर जसं आपल्याला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने आपण तिकडची त्या भागाची साफसफाई करून घ्यायची आहे। दिवाळी ही वर्षातून एकदाच येते आणि आपण तसं काही रोज असं स्वच्छ पाण्याने धुवत नाही, त्याच्यामुळे जर आपल्याला शक्य असेल तर छान साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन ही साफसफाई केली तर योग्य पडेल। आता पसारा आवरून झाला, साफसफाई करून झाली, पण ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी मांडणं देखील गरजेचं आहे। जसं की वॉर्डरोब मध्ये कपड्यांची व्यवस्थित घडी घालून त्या व्यवस्थित पद्धतीने सेट करून ठेवणे। क्रॉकरी किंवा किचन मधले आयटम्स आपल्याला ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या हाताजवळ ठेवून बाकीच्या जरा साईडला करून ठेवणे, अशा पद्धतीने ती नीटनेटकी मांडणी आपण करू शकतो। साफसफाई करण्यासाठीची महत्वाची टीप ती म्हणजे साफसफाई ही शनिवारी रात्री किंवा रविवारी करायला घ्यायची, जेणेकरून घरातील इतर मंडळी सुद्धा आपल्याला साफसफाई करण्यासाठी हातभार लावतील। त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण एखादा पदार्थ बनवतो आणि तो पदार्थ रात्री जर बनवला असेल तर जाऊ दे, मी सकाळी हा पदार्थ या डब्यात भरून ठेवतो असं म्हणून तो पदार्थ आपण तिथेच ठेवतो। त्यावेळेला एकतर तो पदार्थ नरम पडलेला असतो किंवा तो कडक झालेला असतो, तर त्यावेळी
आपल्याला ज्या डब्यांमध्ये ते पदार्थ स्टोअर करून ठेवायचे आहेत ते डबे आधीच काढून ठेवायचे, जेणेकरून ही सर्व तारांबळ आपली होत नाही. दुसरी महत्वाची टीप म्हणजे जो पदार्थ आपल्याला थोडासा कठीण वाटतो, म्हणजे आम्हाला तरी करंजी बनवणे हे कठीण वाटतं, कारण ते सारण काढा, त्याच्यानंतर त्याचं पीठ बनवा. तर ह्या ज्या गोष्टी आपल्याला पदार्थांमध्ये कठीण वाटतात त्या गोष्टी ह्या संडे किंवा सॅटर्डे ह्या सुट्टीच्या दिवशी बनवायला घ्यायच्या, जेणेकरून घरातली इतर मंडळीही आपल्या ह्या पदार्थ बनवण्यामध्ये सहभाग घेतील. जर काही महिला या वर्किंग वुमन असतील, गृहिणी नसतील, तर अशांसाठी एक महत्वाची टीप म्हणजे तुम्ही जे पदार्थ ज्या डब्यांमध्ये स्टोअर करून ठेवणार आहात त्या डब्यांवरती तुम्ही एक स्टिकर लावला पाहिजे, चकली, करंजी, जेणेकरून ज्या वेळेला आपण घरात नसतो त्यावेळेला पाहुणे अचानक येतात आणि त्यावेळेला आपल्या मुलांची तारांबळ उडते. प्रत्येक डबे त्यांना उघडून पाहावे लागतात त्या पदार्थांसाठी. तर त्यावेळेला तो स्टिकर बघून आपल्याला त्या डब्यात हा पदार्थ आहे हे ओळखता येते आणि त्यामुळे वेळही वाचतो. त्यामुळे ही टीप आवर्जून आपण फॉलो केली पाहिजे. आमच्या घरात ही टीप नक्कीच फॉलो केली जाते, कारण आमची आई सुद्धा वर्किंग वुमन आहे. त्यामुळे पदार्थांच्या डब्यांवरती हे स्टिकर्स आमच्या घरात सुद्धा लावलेले असतात. फराळांच्या बाबतीत अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या नातेवाईकांना, फ्रेंड सर्कलला फराळ घरपोच करायचा असतो. तर त्यासाठी नियोजन काय करावं, तर आधीच प्लॅस्टिकच्या बॅगा घरी आणून ठेवायच्या, किंवा जर आपण डब्यांमधून देणार असो तर ते डबे आपण काढून ठेवायचे, जेणेकरून आपल्या ह्या सर्व गोष्टी ह्या सुरळीतपणे पार पाडतील. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे खरेदी. तर यासाठी सर्वप्रथम घरातल्या आपल्या मंडळींना काय काय खरेदी करायचं आहे त्याची एक लिस्ट बनवून ठेवायची. त्यानंतर दिवाळीच्या सणांमध्ये किंवा भाऊबीजेला आपल्याला दुसऱ्यांना काय गिफ्ट द्यायचे आहेत त्याची एक यादी बनवून ठेवायची. या सर्व गोष्टी आपल्याला एकाच जागी, एकाच मार्केटमध्ये जर मिळत असतील तर उत्तमच. पण ह्या सर्व गोष्टी जर आपल्याला एका जागी मिळत नसतील तर त्या त्या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत हे नमूद करून ठेवायच्या. जर आपला एखादा बिझनेस असेल तर एम्प्लॉईजला किंवा नातेवाईकांना आपल्याला जर गिफ्ट हॅम्पर द्यायचे असतील तर ते गिफ्ट हॅम्पर आपल्याला कुठे अवेलेबल असणार आहेत याची आधी चौकशी करून घ्यायची. भरपूर इंस्टाग्राम पेजेस वरती सुद्धा आपल्याला असे गिफ्ट हॅम्पर मिळत असतात, तर त्याचे सुद्धा आपण नियोजन करून ठेवायचं. या सणांदरम्यान आपण सर्वच बायका साड्या, ब्लाऊज, ड्रेसेस यांची खरेदी तर करतच असतो, पण आपण एक गोष्ट विसरतो ते म्हणजे ऍक्सेसरीज. काय फुटवेअर घालायचे आहेत, नेकलेस कोणता घातला पाहिजे, कानातले, गळ्यातले, ह्या सर्व गोष्टी आपण खरेदी करायला विसरतो. त्यामुळे याही गोष्टी आवर्जून खरेदी करायला हव्या. आता आपण पाहूया शेवटचा आणि चौथा मुद्दा, तो म्हणजे घराची सजावट. घराची सजावट ही सगळ्यांसाठीच एक जिव्हाळ्याचा विषय असतो. दिवाळी म्हटली की विषय तो म्हणजे पणती, कंदील, रांगोळी आणि लाइटिंग. आजकाल मार्केटमध्ये तर रेडीमेड रांगोळ्यांचे ठसे उपलब्ध आहेत, तर आपण त्याही गोष्टी आणू शकतो. त्याचप्रमाणे काही आर्टिफिशियल घराच्या सजावटीसाठी देखील गोष्टी अवेलेबल असतात. वेगवेगळी तोरणं किंवा रंकाळ्यामध्ये ठेवायची फुलं, या सगळ्या गोष्टी आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, तर त्या आपण आणून आपण आपली घराची शोभा वाढवू शकतो. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट आपण करतो ती म्हणजे बेडशीटची खरेदी, पडद्यांची खरेदी. आजकाल काही बायका आवर्जून घराचे पडदे हे घराच्या कलरला साजेसे, त्याचप्रमाणे घराची बेडशीट सुद्धा घराच्या कलरला साजेशी अशी घेतात. तर त्याचंही अनुसंगती ठेवून आपण हे सगळ्या गोष्टी खरेदी करू शकतो. काही जण घराच्या सजावटीसाठी दिवाळी दरम्यान घराला कलर काढतात. तर आजकाल कलर काढणं हे योग्यच आहे, पण आजकाल ऑनलाईन आपल्याला घराच्या भिंतीला लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शीट्स मिळतात. त्या आपण ऑनलाईन खरेदी करून डायरेक्ट असं पेस्ट करू शकतो, जेणेकरून घराला एक चांगला वेगळा लुक येईल आणि डिझाईन भिंत तयार होईल. चला तर मग मंडळी, आमच्या या टिप्स वापरून तुम्ही तुमची दिवाळी अगदी मस्त धूम धडाक्यात साजरी करा. आणि बरं का, तुम्ही ही दिवाळीची तयारी कशी करत आहात तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. चला तर मग एका नवीन विषयासह पुन्हा भेटूया येत्या येणाऱ्या शुक्रवारी. तोपर्यंत बाय.